नमस्कार. नमस्कार. मातृतीर्थ शिंदखेडराजा तालुक्यामध्ये म्हणजेच या मतदारसंघामध्ये लक्ष्मण हाके यांची सभा होते. त्या अनुषंगानं तुम्ही बीडवरून आलात आणि प्रत्येक गावागावामध्ये ओबीसी चळवळीची जनजागृती करतात. नेमका सभा घेण्यामागचा उद्देश काय आणि नेमकं त्या अनुषंगाने तुम्ही गावागावामध्ये काय लोकांना काय प्रबोधन करत आहात? सध्या देशामध्ये राज्यामध्ये जी जनगणना चालू आहे, तर या जनगणनेमध्ये ओबीसीचा कुठंही कॉलम नाही किंवा उल्लेख नाही. म्हणून गेल्या 15 ते 20 दिवसापासून अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातून सुरुवात झाली. 100 सभा अशा राज्यामध्ये विविध भागामध्ये, एका कुठल्याही जिल्ह्यात किंवा नाही, एका तालुक्यामध्ये 2-2 अशा सभेचं लक्ष्मण हाके सर्व त्यांच्या सर्व टीमने आयोजन केलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून या शिंदखेड राजा तालुक्यामध्ये सावखेड आणि सोयनदेवला सकाळी 8 वाजता आणि सावखेडला फार मोठ्या प्रमाणात सभा होणार आहे, ती संध्याकाळी 8 वाजता. त्याचं कारण असं आहे की आपण पाहतोय कुत्र्या मांजराची जनावराची जनगणना केली जाते, परंतु या ओबीसीची जनगणना केली जात नाही. म्हणून आणि ओबीसीची जनजागृती त्या माध्यमातून आम्ही या शिंदखेडा राजा तालुक्यातील जवळजवळ आतापर्यंत 15 ते 20 गावामध्ये जातोय. फक्त आम्ही एक ओबीसीचे छोटेसे कार्यकर्ते आहेत. फक्त एक बैठकीचं नियोजन आम्ही निमंत्रण जाहीर सभेत रूपांतर होतंय. म्हणजे तीव्रता लक्षात घ्या. येणाऱ्या काळामध्ये सरकारने जर जातनिहाय जनगणना नाही केली आणि ओबीसीचं आरक्षण गेल्यात जमाय आणि आणखीन कुणीतरी हुकुमशाही जुडुमशाहीच्या याच्यावरती ज्याला पाहिजे तशा पद्धतीचं करून घेत आहे, कुणी उपोषणाची धमकी देत आहेत. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या महाराष्ट्राचं सरकार कोणाचे हुकुमशाहीच्या जोरावर जर लाड पुरवत असेल, कोणाला पायगाड्या घालवत असेल, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सांगता की ओबीसी आमचा डीएनए, आणि आपल्याला माहित असेल या महाराष्ट्र राज्याच्या खुर्चीवरती तुम्ही कशामुळे बसलात, तर गाव खेड्यातला बारक्यातला बारका ओबीसी सुतार असेल, लवार असेल, नावी असेल, वारीक असेल, वडार असेल, चांभार असेल, कुंभार असेल, वंजारी असेल, तेली असेल, तांबोळे असेल, 100% मतं तुम्हाला दिलेत आणि तुम्ही ही परतफेड करताय काय ओबीसीची? म्हणून तुम्ही जर कोणाच्या जुडुमशाहीला हुकुमशाहीला जर भेट असताल आणि या ओबीसीचे हक्क आणि अधिकार जे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेत ते जर हिसकावून घेत असताल, तर येणाऱ्या काळामध्ये कुणी मुंबई बंदची धमकी देत असेल, जात असेल, आम्ही हा ओबीसी दिल्ली बंद पाडू, दिल्ली. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जरी संख्येने थोडंफार जास्त असताल, कुठं तसं तर जास्त नाही, त्याच्याचमुळे आम्ही म्हणतो जाती निहाय जनगणना करा. तर आम्ही दिल्ली बंद पाडू आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला पुन्हा एकदा या ओबीसीचं तुम्ही आता गाव खेड्यात जा आणि तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल तुम्ही ज्या समूहाचे लाड पुरवतात तिकडून पहिलेच सुटलेला आहेत. तुम्हाला मतदान होत नाही, तुम्ही लोकसभेला पाहिलं असेल, परंतु जर का ओबीसीवर अशाच पद्धतीचं जर कोणाला भिवून अन्याय आणि अत्याचार करत राहिलात तर हा ओबीसी समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो. परंतु माझं म्हणणं असं आहे, तुम्ही जी रस्त्यावरची जी लढाई लढायचं म्हणता, दिल्लीला बंद पडायचं म्हणता, परंतु 90% किंवा 99% ओबीसी नेते हे सभागृहात बसलेले आहेत, ते त्यांचं तोंड सुद्धा उघडत नाहीत. नेमकं काय? नाही, नक्कीच कशी लढाई लढणार? नक्कीच तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी रास्त आहे. ओबीसीचं नेतृत्व ना सत्तेतलं कुणी बोलतंय ना विरोधी पक्षातलं कुणी बोलतंय. म्हणजे या ओबीसीला कुणी वाली नसल्यासारखं झालंय. हुकुमशाहीचं आणि जुडुमशाहीचं कुठल्याही ओबीसीला नेतृत्वाला जर बोललं तर कशा पद्धतीने टार्गेट करतात तुम्ही पाहिलं असाल. त्याचं उदाहरण राज्याचे माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब कुठेतरी ओबीसीची बाजू मांडायला लागले होते, त्यांना कशा पद्धतीने टार्गेट केलं. त्याचाच परिणाम म्हणून मग सत्तेतले असो किंवा विरोधी पक्षातले असो, ओबीसी नेतृत्व बोट म्हणजे खरं म्हणजे त्यांनी बोलायला पाहिजे. तुम्हाला या ओबीसीने निवडून दिलाय, या ओबीसीने मतं दिलेत आणि तुम्ही जर तुमच्या पदासाठी लाल
चाटीत असताल तिथं चिटकून बसत असताल, तो ओबीसी समाज आता ओबीसी नेतृत्वाला सुद्धा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आमच्या 100 सभा झाल्याच्या नंतर आमची पुढची भूमिका ओबीसीच्या नेतृत्वात जे नेतृत्व असतील कोणत्याही पक्षात असो, आम्ही त्यांच्या घरावरती मोर्चे नेणार आहोत. आता तुम्ही शिंदखेडराजाच या चळवळीचं सभेचं ठिकाण का निवडलं? मी सांगितलंय आमची अहिल्यानगर या ठिकाणून सुरुवात झाली. अहिल्याबाई होळकर आपल्याला माहित असेल की त्यांचा इतिहास, त्यांचं शौर्य, म्हणून आम्ही तिथून सुरुवात केली. आणि ही मातृभूमी मासाहेब जिजाऊची जन्मभूमी आहे म्हणून, आणि एक कर्तृत्वाची भूमी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी शिंदखेड राजा, तसं तर महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यात, विविध राज्यात, विविध तालुक्यात जाणार आहेत म्हणून त्याचा भाग म्हणून आम्ही शिंदखेड राजात सभा घेत आहोत.